नमस्कार, मी ऋतुजा, तुमची होस्ट. डॉक्टर, मला जाणून घ्यायचं आहे की आत्तापर्यंत अनेक लोकांनी वेगवेगळे डाएट ट्राय केलेत, फॅन्सी डाएट्स ट्राय केलेत किंवा वेगवेगळे कोर्सेस, वेगवेगळ्या मेथड्स सगळ्यांनी ट्राय केल्या. बरोबर. पण पाहिजे तो सक्सेस त्यांना नाही मिळाला किंवा मिळाला पण सक्सेस, पण तो इतका टेम्पररी की त्या गोष्टी सोडल्या की परत पहिल्यापासून. एक्झॅक्टली. तर मग ते कुठे कमी पडले किंवा आपल्याला एक्झॅक्टली काय केलं म्हणजे आपल्याला ते टिकून राहील किंवा आपल्याला तो रिझल्ट मिळेल? बरोबर. हे लोकांनी काय नाही केलं आतापर्यंत वजन कमी करण्यासाठी, हे लोकांनी नाही ते प्रयोग केलेले आहेत वजन कमी करण्यासाठी. अगदी खरं आहे. आणि त्यातले काही लोकांचे सक्सेस झालेच नाहीत, काही लोकांचे झाले असतील तर ते टिकले नाहीत, जसं तुम्ही बोललात तसं. आता बघा, म्हणजे सगळ्यात अगोदर काय करतं की ज्याला कुणाला वाटतं की माझं वजन वाढलं आहे, तर तो सगळ्यात अगोदर विचार काय करतो की मी डाएट प्लॅन घेणार आहे, मी डाएट करतो, मी खाणं कंट्रोल करतो. मग ते स्वतःच्या मनाने काहीतरी प्रयोग करून बघतात. त्यातल्या जवळपास 90% लोकांचं ते सक्सेस होत नाही. मग ते कुणाला तरी शरण जातात, मग कुणाचं तरी डाएट प्लॅन घेणार, कुणाचं तरी गायडन्स घेणार, असं सगळं करणार. मग तो डायटिशियन आपल्याला प्लॅन देतो. तुम्ही बघा, तो प्लॅन इतका फॅन्सी असतो, म्हणजे विचार करा तुम्ही, सकाळी 6ला हे खा, 6:30ला हे घ्या, 7:30ला ते घ्या, 9ला हे घ्या, 9:30ला हे घ्या, 11ला हे घ्या. तुम्ही दिवसभरातनं इतक्या वेळेला हे सगळं करण्यासाठी दिवसभर तुम्ही किचनमध्ये उभं राहणार आहात. आयुष्यभर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करता येण्यासारख्या आहेत? नाही. हे तुम्ही दिवसभरातनं 10 वेळेला खायला जर एखाद्याला सांगितलं तर तिच्या डोक्यात 24 तास ते काय काय खावं हेच राहणार ना. म्हणजे आणि ह्या सगळ्या गोष्टी एक लक्षात घ्या की एखादी समजा हाऊसवाईफ असेल तर ती कदाचित स्वतःसाठी थोडे दिवस हे करूही शकेल. हे मुळात खरं तर हाऊसवाईफलासुद्धा कधी एवढा वेळ मिळत नाही की स्वतःचं सगळं हे करून, बाकीच्या सगळ्या लोकांचं बघून प्लस स्वतःसाठी एवढं सगळं करणं हे कदाचित हाऊसवाईफलासुद्धा शक्य होणार नाही. तर वर्किंग वुमन किंवा बाकी सगळे लोक यांच्यासाठी तर हा अजिबात प्लॅन चालत नाही. अगदी खरं आहे. मला सांगा, तुम्ही ह्या गोष्टी करू शकता ज्या गोष्टी तुम्ही आयुष्यभरात कधी खाल्लेल्या नाहीत, अशा गोष्टी तुम्हाला खायला सांगतात हे लोक. ऑलिव्ह ऑइलच्या भाज्या खा, हा एक सुंदर, अगदी सुंदर, म्हणजे एक चांगल्या प्रकारची फसवणूक आहे. आपल्याला 150-200 रुपये किलोचं तेल खायची सवय आहे. ऑलिव्ह ऑइलची 100 मिलीची बाटली तुम्हाला 300 रुपयांना येणार आहे. अगदी खरं आहे. 3000 रुपये किलोचं तेल तुम्ही आयुष्यभर खाऊ शकणार? इकॉनॉमिकली तुम्हाला परवडतं का? नाही. म्हणजे डाएट प्लॅन काढण्याचे वेगळे पैसे द्या. एक्झॅक्टली. आणि त्याच्यामध्ये त्यांनी ज्या ज्या गोष्टी काही खायला सांगितल्यात त्या सगळे करण्याचे अजून त्याच्यापेक्षा डबल पैसे घाला. बरोबर. हे सगळे तुम्ही किती दिवस करू शकता? प्रश्न हा आहे की तुम्ही किती दिवस करू शकता. 8 दिवस 10 दिवस तुम्ही भावनेच्या भरामध्ये करता, हो, एका फ्लोमध्ये करता. एक 8 दिवसांनी 10 दिवसांनी, अरे आपल्याला बाकीची कामं आहेत. इट इज नॉट लाईक दॅट की आपण दिवसभर फक्त खाण्याचाच विचार करतो आहे. बाकीची कामं आहेत, बाकीचं रुटीन आहे आपल्याला. हे सगळं करताना ह्या सगळ्या 10 वेळेला 15 वेळेला अर्ध्या तासाने खाणं, मिड स्नॅक, मिड मील, पोस्ट मील, व्हॉट एव्हर, जे काही गोष्टी सांगतायत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येणं शक्य आहे? आयुष्यभर करणं शक्य आहे? नाही करता येणं शक्य. कुणीही इतका फॅन्सी डाएट, म्हणजे मी सांगतो ना की ज्या माणसाने तुम्हाला, ज्या व्यक्तीने तुम्हाला ऑलिव्ह ऑइलच्या भाज्या खा सांगितलं आहे ना, त्याला एकदा स्वतः विचारा, तू खातोस का स्वतः? हे सगळं आपल्याला करताना प्रॅक्टिकली ह्याचा विचार करा की तुम्ही डाएट प्लॅन घेतला आणि तुम्ही तो वर्कआउट केला, ठीक आहे, तुम्ही केलाही असेल, त्याने वेट लॉस तुमचा झालाही असेल, पण तो तुम्ही किती दिवस कंटिन्यू करू शकता हा प्रश्नाचा विचार करा. तुम्ही कुठल्या तरी एका पॉईंटला तुमचं सगळं सुटतं, कुठल्या तरी एका पॉईंटला तुमच्या मनात हा विचार येतो की आता बस. बरोबर. कारण हे इतकं सगळं हेक्टिक होतं तुमचं डेलीचं शेड्यूल बघता आणि प्लस हे डाएटचं शेड्यूल करणं, हे प्रत्येकाला, म्हणजे इवन 90% लोकांना हे करणं शक्य होत नाही. मे बी एखाद्याला शक्य असेल कारण त्याला बाकीच्या काही जबाबदाऱ्या नसतात. ज्यांना घरच्या जबाबदाऱ्या, बाहेरच्या जबाबदाऱ्या सांभाळून हे सगळं करायला सांगितलं तर हा फार मोठा बोजा डोक्यावरती टाकल्यासारखं होईल. सो डाएट प्लॅन हा 90% लोकांचा वर्क करत नाही कारण वेट लॉस होण्या तिथपर्यंत जाताना सुद्धा बऱ्याच लोकांना अडचणी येतात.
काही लोक करतही असतील यातनं, करतातही, पण केल्यानंतर एका पॉईंटला ते थांबतात आणि तिथून पुढे पुन्हा आपलं जे रुटीन आहे ते खायला सुरुवात करतात. हो हो हो. मग ज्या वेळेला तुम्ही इतकं सगळं वजन कमी केलेलं असतं, तुमचं घरचंच खाणं सुरू केलं की पुन्हा तुमचं वजन आहे तसं वाढायला सुरुवात होते. वेट लॉस जो करतोय तो टेम्पररीच झाला ना शेवटी. अगदी खरं आहे. आता डाएट प्लॅनच्या बाबतीमध्ये हे झालं, लोकांनी आता डाएट प्लॅन वर्क नाही करत तर मग मी जिम लावतो. बरोबर. म्हणजे जिमवाल्यांकडे गेल्यानंतर आपण इतकं भारावून जातो तिथे की नाही आता मला करायचंच आहे, मला करायचंच आहे, आणि मग वर्षावर्षाची सबस्क्रिप्शन आपण भरून टाकतो. वर्षाचं सबस्क्रिप्शन भरून म्हणजे 12 महिन्यांचं सबस्क्रिप्शन भरून 90% लोक त्यातली 12 दिवससुद्धा जात नाहीत. अगदी खरं आहे. इतकं सगळं म्हणजे तुम्हाला त्यावेळेला सुरुवातीला ते फॅसिनेटिंग वाटेलही किंवा तुम्ही कदाचित जालही जिमला, आयुष्यभर करू शकणार आहात. कुणीतरी दिवसाला 20-20 किलोमीटर चालून त्याचं वजन कमी करतं, तुम्ही करू शकणार आहात. त्याला दिवस आहे, दिवसभर चालायला त्याच्याकडे वेळ आहे, तुमच्याकडे आहे. किंवा तुम्ही हार्डकोर जिम जरी केली तरी शेवटी किती दिवस करणार आणि किती दिवस तुमचं शरीर तुम्हाला अलाउ करतं या सगळ्या गोष्टी करण्याचा, हाही एक प्रश्न आहे. सो मोस्टली जिम करून आजपर्यंत वजन कमी झालेली उदाहरणं फार कमी आहेत. कदाचित डाएट प्लॅनने तरी कदाचित थोडंफार काही लोकांचं वेट लॉस झालं असेल. जिम करू नये असं माझं म्हणणं नाही आहे. हेल्दी राहण्यासाठी, फिटनेससाठी तुम्ही जिम करा, नक्की करा, पण त्या जिमच्या भरोश्यावरती तुमचा वेट लॉस होईल ह्या भ्रमात राहून जे आपण सगळ्या ह्या गोष्टी करतो ह्या कुठेतरी एका दिवशी संपतो. मुळात एक लक्षात घ्या, 90% माणसं आळशी असतात. प्रत्येकाला जिमला जाणं किंवा त्या जिममध्ये जाऊन तेवढी मेहनत करणं, कसरत करणं याचं मोटिवेशन नसतं. सो ते भारावून जाऊन किंवा भावनेच्या भरामध्ये आपण वर्षभराचं सबस्क्रिप्शन भरून येतो आणि ते सबस्क्रिप्शन पूर्णपणे, मी स्वतः आजपर्यंत 3 वेळेला पैसे भरून ते सबस्क्रिप्शन वाया गेलेले. म्हणजे जिमचे घेतलेले शूज आजही घरी पडलेले आहेत आणि तसेच पडलेले. सो जिमसुद्धा तुम्ही आयुष्यभर करू शकत नाही. आता तिसरी गोष्ट लोक करतात की मार्केट आहे, वेगवेगळे शेक्स मिळतात, सप्लिमेंट्स मिळतात, मेडिसिन मिळतात. तुम्ही सोशल मीडिया उघडा, यूट्यूब उघडा, फेसबुक उघडा, तुम्हाला वेट लॉस नावाच्या गोष्टीवरती किमान एका तासामध्ये 2, 3, 4 ॲड बघायला मिळतात. एवढी सगळी लोकं तुमचा वेट लॉस करायला बसलेली आहेत. बरोबर. सो तुम्ही त्यांचं ऐकून किंवा त्यांच्या जाहिराती बघून कदाचित तुम्ही भारावून जाऊन तेही सुरू करता. तुम्ही शेक्स घेतले, तुम्ही सप्लिमेंट्स घेतले, तुम्ही मेडिसिन घेतले. मला एक सांगा, ह्या सगळ्या गोष्टी करणार किती दिवस तुम्ही? आयुष्यभर तुम्ही मेडिसिन घेणार आहात, आयुष्यभर शेक्स घेणार आहात. तर शेकवाल्यांचा एक भारी फॉर्म्युला झाला आहे खरं तर. जेवणाच्या ऐवजी आमचे शेक्स घ्या, नाश्त्याच्या ऐवजी आमचे शेक्स घ्या, दुपारच्या जेवणात आमचे शेक्स घ्या. म्हणजे शेक्स घ्या हेच खाणं झालं आहे तुमचं. मुळात ह्या सगळ्या गोष्टीला पैसे लागतात. शेक्स घेणं हे सोपं नाही आहे किंवा स्वस्तही नाही आहे. किती दिवस करणार आहात हा प्रश्न आहे सगळ्यात महत्त्वाचा. मी प्रत्येक ठिकाणी हाच प्रश्न विचारतो आहे की डाएट किती दिवस, जिम किती दिवस, सप्लिमेंट्स किती दिवस. एक वेळेला खाणं, उकडलेल्या भाज्या खाणं, उकडलेलं मूग खाणं, उकडलेलं चिकन खाणं, रबरासारखं चिकन खाणं, ही स्वतःच्या आयुष्याला एवढी मोठी शिक्षा का? इतका मोठा असा काय गुन्हा केला आहे आपण की इतकं सगळं बेचव खाण्याची वेळ यावी आपल्यावरती? सो ह्या सगळ्या गोष्टी, माझं म्हणणं ते आहे की जी गोष्ट तुम्ही आयुष्यभर करू शकत नाही, जी गोष्ट तुम्ही आयुष्यभर करू शकत नाही, अशा कुठल्याही गोष्टीने तुम्ही वेट लॉस केलं तरी ते टिकत नाही. सो गोष्ट अशी हवी जी गोष्ट तुम्ही आयुष्यभर फॉलो करू शकाल, इझिली फॉलो करू शकाल आणि त्यासाठी तुम्हाला वेगळा खर्च किंवा वेगळा वेळ देण्याची गरज नसेल. हो हो हो. उपाशी राहून वेट लॉस करण्यात काय अर्थ आहे मला सांगा? पुरुषार्थ काय त्याच्यामध्ये एवढा? अगदी खरं आहे. तुम्हाला एक लक्षात घ्या, साधा टायफॉईड किंवा मलेरिया झाला ना आपल्याला, 8 दिवस आपण आजारी पडलो आणि व्यवस्थित जेवण नाही केलं तरी साधारण 2-3 किलो वजन कमी होतं माणसाचं. दॅट डझंट मीन की ते आयुष्यभरासाठी कमी होतं ना. तुमचं शरीर ठीक आहे आजारी आहे तोपर्यंत तुमचं जेवण झालेलं नाही आहे, तुम्ही बऱ्या झालात, पुन्हा व्यवस्थित खायला सुरुवात केली, तुमचं शरीर 8 दिवसामध्ये ते भरून काढतं.
सो उपाशी राहून, आणि फक्त उपाशीच राहून वजन कमी करायचं आहे तर किती दिवस उपाशी राहणार आहात हाही प्रश्न आहे ना. तुम्ही उपाशी किती दिवस राहणार आहे? 2 दिवस, 4 दिवस, ठीक आहे. तुम्हाला सांगेल कोणीतरी एक वेळेला जेव, रात्रीचं जेवण करू नकोस, सकाळी काहीतरी खा, हे खा ते खा, हेल्दी खाणारे 100 लोक तुम्हाला. वेट लॉस ही गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये सल्ला देणं फार सोपं आहे, प्रत्यक्षात करून दाखवणं हे फार थोड्या लोकांना जमतं. सो उपाशी राहून वजन कमी करण्यात काहीही पॉईंट नाही. ज्या दिवशी, ज्या सेकंदाला तुम्ही उपाशी राहणं सोडता त्या सेकंदाला तुमचं शरीर पुन्हा आहे तसं वजन वाढण्याच्या परिस्थितीला किंवा आहे तसं वजन वाढण्याच्या प्रोसेसला सुरुवात करतं. सो हाच प्रश्न लक्षात ठेवा की किती दिवस. ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुमच्या रुटीनचा, लाईफस्टाईलचा भाग कधी नव्हत्या, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करणार किती दिवस, हा एक प्रश्न लक्षात घ्या. ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुमच्याकडे वेळ आहे का, ही एक गोष्ट लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या सगळ्या गोष्टींसाठी लागणारी आर्थिक परिस्थिती. कुठला सर्वसामान्य माणूस आयुष्यभरासाठी प्रोटीन शेकचा खर्च करू शकतो? कुठला सर्वसामान्य माणूस महिन्याला 4-4, 5-5 हजाराचं डाएट करू शकतो? कुठला सर्वसामान्य माणूस 10-10, 5-5 हजार रुपये वर्षाला त्या जिममध्ये घालू शकतो? नाही करतायत. सो टिकलं का नाही याचं कारण हे आहे की या सगळ्या गोष्टी तुम्ही आयुष्यभर करू शकत नाही. भावनेच्या भरामध्ये, फ्लोमध्ये मला वजन कमी करायचं आहे, काही करून वजन कमी करायचं आहे, तर ह्या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही ते थोडे दिवस करताय, पण एका पॉईंटला हे सगळं सुटतं. आणि ज्या दिवशी हे सगळं सुटतं त्याच्यानंतर थोड्या दिवसात तुम्ही पुन्हा जिथून सुरुवात केलेली असते तिथे पुन्हा येता. कित्येक लोक जिथून सुरुवात केलेली आहे त्यापेक्षाही जास्त वजन वाढतं. बऱ्याच लोकांचं असं झालं आहे की ज्यांनी सुरुवात केली होती समजा 80 किलोपासनं, 80 किलोवरनं 65वरती आलं, सोडलं, आणि 80च्या वरती परत जाण्यापेक्षा 80पेक्षा 85-90पर्यंत गेलेत, अशीही माणसं आहेत. सो मुद्दा हा आहे की जी गोष्ट, मी पुन्हा तेच वाक्य सांगेल तुम्हाला, की जी गोष्ट तुम्ही आयुष्यभर करू शकत नाही, अशा कुठल्याही मार्गाने तुम्ही वेट लॉस जरी केला तरी तो कायमस्वरूपी ठरत नाही, तो तात्पुरताच ठरतो, टेम्पररीच ठरतो. अच्छा, तर हे सिक्रेट आहे. बरोबर. अशी गोष्ट करा जी तुम्ही रेग्युलरली आणि कायमस्वरूपी करू शकाल, तरच तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळेल, आणि तोही कायमस्वरूपी रिझल्ट मिळेल.